अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख आहे आणि भारतामध्ये तो जवळपास 1 करोड मुलं आणि त्यांच्या पालकांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की परीक्षा पद्धतीमध्ये नेहमी पेपर लीक होतात आणि परीक्षेचं व्यवस्थापन किंवा आयोजन सुद्धा सरकारला करता येत नाही। त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याची लोकशाही मार्गाने तो मागणी करतो आहे। अभिजित दिपके जेव्हा पुण्यामध्ये होता आणि मी पत्रकार परिषदेमध्ये होतो त्याच्यात तो माझ्या बाजूला बसला होता तेव्हा सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की अभिजित दिपकेचं काही चुकलं, असंवैधानिक वागणूक झाली, त्याच्या कामाचं विश्लेषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आम्ही सुद्धा त्याच्यावर टीका करू। परंतु एक युवक अनेक युवकांचं म्हणणं मांडतो आहे त्यावेळेस आपण ते समजून घेतलं पाहिजे। परंतु सत्तेला सत्य सांगणं चालत नाही, सत्तेच्या चुका त्यांना सांगितलं तर आवडत नाही आणि मग एक भीती आणि दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो। त्याचाच भाग म्हणून आपण पाहू शकतो की जयपूरमध्ये अभिजित दिपकेवर हल्ला झालेला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। लोकशाही मार्गाने शांततामय पद्धतीने आपलं म्हणणं सांगणाऱ्यांना भारतामध्ये संरक्षण नाही हे पुन्हा एकदा दिसलेलं आहे। मी आतापर्यंत अनेक आंदोलन आणि चळवळींमध्ये राहिलेलो आहे आणि आमची घोषणा किंवा विचार हाच आहे, हल्ला चाहे जैसा होगा हात हमारा नहीं उठेगा। आज अभिजितनी जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा मागे वळून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते की त्या मुलांच्या मागे जाऊ नका, त्यांना मारहाण करू नका। ही प्रवृत्ती मला अत्यंत महत्वाची वाटते की लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आपल्याला बदल किंवा परिवर्तन करायचं असेल त्या व्यक्तीचा विचार असाच असतो। लोकशाहीच्या मार्गावर चालणारे भारतातले युवक असल्यामुळे नेपाळसारखी हिंसक परिस्थिती इथे होणार नाही, पण अभिजितवर हल्ला होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या भ्याड हल्ल्याचा आणि या अशा राजकारणाचा आम्ही निषेध करतो जे आपलं विरोधी मत मांडण्याची जागाच ठेवत नाही आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात, हे लोकशाहीला थ्रेट आहे।